तिथं मी मांजरीचा खाव घ्यायला आले. का खाव घेतलाय 1000-1200 रुपयाचा. घेतलेच भारी. लय सुंदर सुंदर आहे. त्याला घेणार आहे मी. एप्रिलमध्ये घेणार आहे. मी पण घेणार आहे यांना. केले भारी. थांब धाम देते बघ. मी तुला काय काय आणलंय खायला. हे बघ. हे सगळं मिळून ना 1500 रुपयाचं खायचं आहे तुझं. कॅडबऱ्या बघ. तुला आणलं मी खाऊ. परत जातो शॅम्पू. शॅम्पू आहे ग बाबा ते. हे बघ. त्याची किंमतच आहे 1300. तुला देऊ कॅडबरी. कॅडबरी खाती तू. कॅडबरी हा पिलू. कॅडबरी खाती. चल देते. धर. थांब ग देते. धर. दम तरी निघतोय का. आणि द्यायले. थांब. कोणाच्या घरी आहेत का असले लाडके लेकरं कमेंटमध्ये सांगा जरा. अरे थांबते का. दम तरी आहे का कॅडबरी खाऊस तर. हे आमचं आहे बा खायचं. रसगुल्ला. आता म्हणतात मांजरीचं आहे खायचं. हे आलं घेतलं आम्ही 200 रुपयाचा डबा. रसमलाई. हे माझ्या हाताला लागलं बघ बबीता. बघ बब. धर ना. हे बघ माझ्या हाताला लागलंय. हे बघ इथं पण लागलंय. हे धर. सांडूस तर खायली. धर ना. कसं खायली तू. काय ग माऊ. अगं म्यावचा खावा आणलाय मी. आम्ही बी आलं तर आम्हाला बी खाऊ दे ना. थांब काहीतरी बनवून चालतं. काहीतरी बनवून मस्त थंड थंड. बरं ओके. न्यू काय तरी माझ्या हातचं स्पेशल तुम्हाला. ओके. न्यू तर नाहीये पण तुमच्यासाठी ते न्यू आहे. बरं. माऊ हे काय आणलंय ग. अगं तिला खावा आणलाय ना मी. अच्छा आम्हाला मग खाऊ. सांगितलंय ना देते म्हणून बघून. थांबा ना जरा. ही बघ ना माझी म्याव. म्याव आणि खाऊ. दर खा. खा. मला चहा पिऊ दे. मी कामावून आले तशीच गेले हिला खाऊ घ्यायला. आणि तिथं पण एक विषय झाला. प्रॉब्लेम झाला. तिथं मी फोन पे मारत होते. 1360 रुपये बिल झाला होता. तिथं मी फोन पे मारत होते पण त्या माणसाच्या ज्यातून मिस्टेक होती. माझी काहीच गलती नव्हती. मी बोले 1 वर्ष फोन पे चालवते. कधीच काय नाही झालं. अकाउंटला बराबर पैसे पण जातात. पैसे पण येतात. कधीच मिस्टेक नाही झालं. पण मिस्टेक त्या माणसाचा होता. पण तिथं पण माझा किती 1 तास असाच वेस्ट झाला. टाइमपास झाला. मग घरी फोन केला मी. घरी बहिणीला पैसे मारायला लावले. तर मी म्हणलं की तू एवढे पैसे मार. मी आल्यावर लगेच तुला घरी पण कॅश येते. तुला ते पण देते वाटलं तर.
लगेच मग विश्व तिथून पण इकडं होता आता तवा काळ आले. मग मिस्टर माझ्या संग होते. मग मी त्यांना सांगितलं तुमचं स्कॅनर मला दाखवा. मग त्यांचं स्कॅनर मला दाखवलं. मी 1 रुपया मारला. मग त्याच्यानंतर त्यांच्या ह्याच्यामध्ये बराबर ट्रान्सफर झाले. पण विश्व इकडं त्या दुकानावाल्याचा प्रॉब्लेम होता. मग मी म्हणलं तुमचं दुसरं स्कॅनर घ्या. मग त्यांनी काय केलं कुणाचं तरी स्कॅनर मागून त्यांनी मला पाठवले फटकीन माझ्या मोबाईलमधून पैसे त्या दुसऱ्याच्या याला अकाउंटला गेले. असा तिथं 1 तास माझा बरबाद झाला. कामावून आल्या 7:30 वाजता कामावून आल्या मीरा हाव आणायला गेले. बघतात चहा नाही काय नाही. आता शिक चहा घेते. वाजले किती 8:30 वाजून गेले. ते असा टाइमपास पण कधी कधी होतो नाही काय लोकांमुळे समजलं. आणि तुमची बात मी तुम्हाला काहीतरी खायला पण देते आणि तुम्हाला काहीतरी बनवते. पण आम्हाला थंड पाहिजे खायला. थंड पण भेटन गोड तिखट काय खायचं. मला माहिती असं तर मी नाश्ता आणला असता ना बाहेर. मला माहिती होतं तुम्ही येणार आहेत म्हणून. उठल्या सुटल्या की कधी पण येतात ही करत. ही बघ माझी माऊ. दूध इथं गरम झालेलं आहे. पॅकेटातलं दूध आहे काय डेअरीवरचं दूध आहे. चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. काय बनवावं त्यांच्यासाठी काय काय काहीतरी. काय करायलीस ग माव? हा काय करायलीस म्हटलं? तुम्हाला थंडगार खायचं होतं ना. हा आपले लोक कोणी बनवीत नाही पण मी बनवते तुमच्यासाठी. बघू शकताय तिकडे काय लोकांनी ओळखीला असं मी काय बनवते. चला स्टार्ट करू आपण बनवायला. त्याची कटिंग वगैरे करू. पहिले इथं माझा चहा घेऊ. चहा थंडा होते. चाय के साथ भी चाय के बाद भी. तुला माहिती आहे मी काय बनवते? काय माहिती नाही तुला? माहिती आहे गुणगुण मी काय बनवते? हो. काय बनवते? मिल्कशेक. हा मिल्कशेक नाही मिल्कशेक नाही. मग सांग ना नोटीस कर तू. सांगू मी. सांग. वॉटरमेलन ज्यूस. शरबत मोहब्बतचा शरबत. काय मोहब्बतचा शरबत. तिच्याकडे कर पहिलं. काय बनवते? काय मोहब्बतचा शरबत बनवती. काय बोलली ती? मोहब्बत का शरबत. ए बघ ती आली बघ. दुसऱ्या मांजरी आली. आता काय करायलीस? बघ ना मी कसं करते. त्याच्यामधल्या बी पडतात ग. बी साईडला काढावं लागतं. नंतर बी काढू आपण. हे सगळं तुम्ही पण विचार करता असं पागासारखं काय करायचं. तुम्हाला लय आवडत नाही. आपल्याकडे बर्फ पण आहे. बर्फ घेऊ. फ्रीज मधला बर्फ घेऊ. टोपी घालायची का कोणाला? टोपी टोपी घालायची का? टोपीमध्ये पाणी गळत आहे. गोड गोड लागायला. ह्याच्यामध्ये रस टाक आणि पी. रस पहिला आहे म्हणलं माय. तो बर्फ नाही ग. मध्ये बर्फ फुला होता ना. बर्फ असतो ना आपल्याकडे. आपण युजच करीत नाहीत ना बर्फ. पटकीन घेऊन या ब्र. ए पाणी बघ सांडवी तर थंड सांडले. थंड बर्फ आणले ते बघा. थंड थंड बर्फ. आम्हाला याच्यामधल्या नाही बिया काढू दे. बारकाल्या बारकाल्या. आम्ही इकडे बघ. हे खाली नको. खालचं नको. शी नको खालचं फेक. मांजरे हिंडती ना तिचे केस लागलेले असतात.
हाय का अशी मारीन ना मी तुम्हाला बर्फ खायला मागायला मारीन ना ए मोठा पतीला आण ना जानू इष्टीचं चांगलं रस प्यायला ये म्हणलं माय कशाला का बर्फ उगाचच मस्ती करता तुम्ही तिथं दुधामध्ये टाकलेत पातीला पुराय नाही मला ए पांढरी हे मोठ्या पांढरी पातीला हात घे ना. बघा किती घे ना. मस्त दिसत बर्फ टाकलाय दुधामध्ये वेगळं दिसत असं. त्याला बोलतात मोहब्बतचा शरबत. आणि इकडे धुव त्याला त्याच्यामधल्या बिया आहेत ना हे कर. सगळं मावशी कट कर, इथं हे कट कर. टाकणार आहे. त्याच्यामध्ये बर्फ टाकू आपण काय काही आहे त्याच्यामध्ये थोडा फ्लेवर टाकू आपण जास्त नाही टाकायचं म्हणजे स्वाद असतो या फ्लेवरचा आपण हे कशामध्ये पण खीरमध्ये याच्यामध्ये टाकू शकतो थोडासा थोडासा फ्लेवर त्याचं ना लय फ्लेवर येतं भारी मधला असतो तुम्हाला मार्केटमध्ये दुकानामध्ये कधी पण भेटून जाईल ती किती टाकायचे मला माहिती नाही तरी पण मी अंदाजाने टाकते तसं काय नाही मी विचारलं होतं ते म्हणजे तुम्ही किती पण टाका जुली 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 ज्योत्स्ना की जुली हे घ्या दूध टाकू आपण याच्यामध्ये वाव त्या जानू एक घेऊन ये ना पळी इथं वाव. मलाई मलाई बघा मला एक खूप छान वास येतोय फ्लेवर बघा ना याचा कलर बघा ना पळी वाव, घेऊन ये. काय आणि भारी ग्लास वास घेऊन ये, येतोय. ग्लास आम्हाला घरी बी पॅक करून द्या का हा बरोबर आहे गोल वाला घे ना वाव ती बघायचं ना कलर कसा आहे भाऊ माझ्या तोंडात पाणी आलं हा तुला देते ना प्यायला मी त्याच्यात देऊ का बॉईल मध्ये दे मी पेते हा, दे. तो काचाचा गिलास घेऊ दोन घे वाव nice. मला तुकडे का Pink. ते बरं थंड होतंय ना थोडंसं दूध गरम केलं होतं मी थोडंसं माझ्याकडं डेअरीचं दूध होतं आणि पॅकेटामधलं आणलं वाव बघू शकताय तुम्ही किती राडा केलाय मी बघू शकतात किती राडा केला माझ्या माऊने याच्यामध्ये ना एक चीज विसरले सॉरी सब्जा एक सेकंड थांब कट कर आता काय टाळतीस आम्ही जरा इथलं साफ पण केले सब्जा मिनी भिजूला नव्हता म्हणून बघू शकता तेवढा भिजूला आम्ही हे साफ करू तर लगेच झाला अजून होईल याच्यामध्ये सब्जा बिना काहीच नसतं या पण ध्यानातून गेलं एक नंबर आता बघा कॉम्बिनेशन सब्जा पण लगेच झाला इथं साफ करूच तरी उचलूच तर लगेच भिजला तो पण आता याला म्हणतात मोहब्बतचा शरबत ते पहिला आपण टाकला होता रिटर्न वास भारी आहे ट्राय करू का मी कर कसे एक नंबर खरंच एवढा भारी झालाय ना आम्हाला मग नको का त्याच्यामध्ये ना शुगरवाल्या माणसाला एक नंबर आहे तुम्हाला
पी वाटायला का हो. एवढा पेचे तुम्ही तुमचे गिलास आणा. कसा वाटला मोहब्बतचा शरबत, दिल से बनाया हुआ शरबत. पीले पीले मोहब्बत का शरबत, पीले पीले कयामत का शरबत. थँक्यू. कसाला पहिला पिऊन बघ सांडल. खूप छान आहे. ती पोती बसली बघा बाजूला बघायला. काय मस्ती करायला तुम्हाला. कसं झालंय कसं झालंय. गट्ट गट्ट. पांढरी बघ माझी माऊ कशी खाती. तिला खाऊ भेटताना ती पोत झाली. हे चल, असंच गुण काय गुण. फूड तिथं असे ठेवून गेले. कसा वाटला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि मला स- सांगा कमेंट मध्ये कसा झाला. लेकर आले म्हणून काही ना काय आपलं नवीन चालू राहतंय कधी पण. बघू आता त्यांच्यासाठी काहीतरी बनवून अजून खायला. हे बघा तुम्ही मोहब्बतचं शरबत. मी तर पहिली बार ट्राय केलाय, मला येत पण नाही आहे. सॉरी, मी पहिली बार ना मोबाईलमध्ये जे येतात ना आता त्यांचा रमजान चालू आहे ना, ते लोक बनवतात ना, मी ते मोबाईलमध्ये बघून बनवलं आहे. तरी पण छान झाला आहे. फ्लेवर एक नंबर आहे. मग कुणाला पण ना कोणत्या पण पाहुण्या रावळ्याला कोणी पण बनवू शकतं आणि कोणी पण पिऊ शकताय. तुम्ही पण ट्राय करा माझ्यावनीच. मी ट्राय केले तसंच. कारण कोणी काय करतं लेट गौड खायचे ना त्याच्यामध्ये ना थोडीशी आपलं शुगर. पिठी साखर टाकतात ना, थोडीशी साखर टाकतात. हा शुगर 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 म्हणतात साखराला शुगर. आता लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन मध्ये क्लिक करायला विसरू नका.